विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना झालेत। आज देहू नगरीतनं तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झालं। तुकोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम इनामदार वाड्यामध्ये असणार आहे। दरवर्षी तुकोबांच्या पालखीत शेकडो वारकरी सहभागी होतात। ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता विठू नामाचा गजर करत वारकरी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करतात। पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। आज विठू नामाच्या गजरात देहू नगरी दुमदुमून गेली, तर उद्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होत आहे। आपल्या प्रतिनिधी भक्ती बिसुरे सध्या आपल्या सोबत आहेत। भक्ती, वारकऱ्यांचा उत्साह खरं तर आपण पालखी निघतानाच पाहिला। सध्या पालखी कुठे आहे आणि वारकरी काय करतात? ज्ञानदा, तू म्हणालीस तसं ज्ञानबा तुकारामच्या गजरात अक्षरशः तास दीड तास जेव्हा दिंड्या आणि दिंड्यांमध्ये आलेले हजारो वारकरी यांनी फुगड्या घातल्या, अतिशय उत्साहाचं वातावरण तयार झालं आणि त्यानंतर तुकोबांची पालखी जी आहे तिनं प्रस्थान केलं आणि आत्ता इनामदार वाड्यात म्हणजे तुकोबांचं जे देवस्थान आहे त्याच्या अगदी शेजारी असलेल्या इनामदार वाड्यात पालखीचा मुक्काम आहे। इनामदार वाड्यामध्ये पालखीचा पहिला मुक्काम होतो आणि त्यानंतर उद्या सकाळी पालखी देहू गावातून बाहेर पडते आणि पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते। उद्या पालखीचा पहिला जो देहू बाहेरचा मुक्काम असणार आहे तो आकुर्डीमध्ये असणार आहे आणि उद्याच आळंदीमधून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सुद्धा तिथल्या आलेल्या दिंड्या आणि वारकऱ्यांसह पंढरपूरसाठी मार्गस्थ होणार आहे। ज्ञानदा, भक्ती, या वारीची वित्तम बातमी तुझ्याकडनं जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।